रुसली कुंकू हसलं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता कृष्णा आणि त्याचसोबत दुष्यंत दोघंही जण आता घराच्या बाहेर पडलेले असतात. कारण त्यांना आता त्या घरात राहायचं नसतं आधार म्हणून. कारण त्यांनी आता ठरवलेलं असतं की संसार करायचा तर तो वेगळा वेगळा सगळं काही थाटायचं, हे तर आता ठरलेलं असतं. त्याच वेळेला घर सोडताना कृष्णाला जुन्या गोष्टी आठवतात. म्हणजेच त्या घरात झालेला तिचा गृहप्रवेश, या सगळ्यापासून सगळंच काही. तर हे सगळं सोडत असतानाच जो दुष्यंत असतो तो मात्र आता कृष्णाला म्हणत असतो की तुला हे सगळं मी सोडून जातो हे चालणार आहे ना. कारण मला असं वाटतंय की बघ, विचार कर तू अजूनही, पण माझा निर्णय तर झालेला आहे. त्यावर दुष्यंतला कृष्णा म्हणते की तुम्ही असं काय म्हणताय, तुम्ही जिथे जाल तिथेच मी येणार आहे. मला तुमच्याशिवाय दुसरं काहीच नको आहे. मला पैसा अडका काही नको आहे. फक्त तुमची साथ असेल ना तर मी काही करू शकते, असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा एवढी मोठी साथ असते ना तेव्हा मात्र आता दुष्यंत ही कृष्णाला सोबत घेऊन जायला तयार होतो. आणि दुष्यंतलाही खूप बरं वाटतं की कृष्णा आपली साथ देते या सगळ्या ह्याच्यामध्ये. आता कृष्णालाही इथे राहायचा इंटरेस्ट उठलेला नसतो. कारण जिथे आपला नवरा नाही तिथे आपणही राहणार नाही, असंही तिचं वक्तव्य असतं. कारण आज नवऱ्यानं आपल्यासाठी घर सोडलंय, आपल्या आईला सोडले, ही गोष्ट कायम तिच्या मनात ही फिक्स राहिलेली असते. मग आता दुष्यंत म्हणत असतो की बघितलंच ना, माझ्याकडे काहीच नाही आहे. हे अंगावरचे कपडे आणि फक्त राहिली माझी बाईक, हीच तेवढी फक्त आता माझ्या पैशाची आहे. त्यामुळे आपण हे एवढंच काही ते करू शकतो. आता त्यानंतर दुष्यंत गाडी काढण्यासाठी तिकडनं जात असतो. जेव्हा दुष्यंत गाडी काढायला म्हणून जातो ना, पुण्यातच तिकडे आता अढळराव आलेले असतात. आणि अढळराव जेव्हा येतात तेव्हा ते कृष्णाला बघत असतात. मग कृष्णा दुष्यंतला थोडा वेळ थांबवते आणि ती आता अढळरावांना भेटण्यासाठी म्हणून जाते. अढळराव मात्र आता कृष्णाकडे बघत असतात आणि कृष्णाला म्हणत असतात की पोरी, आता तुम्ही कुठे जाणार आहात. त्यावर माझं नक्की झालेलं आहे, मला आता इथं बिलकुलही राहायचं नाही आहे. मी विचार केलेला आहे आणि तो विचार पक्का झाला आहे. त्यामुळे मी आता इथं जराही थांबणार नाही, असं तिनं सांगितलेलं असतं. पण आता आपल्याकडे राहायची सोय बरीच आहे. मागे एक वाडा आहे, तिथे दोघंजणं आरामात राहू शकतात. तुम्ही एक काम करा, दोघंजणं तिथे राहायला जा, नाहीतर आपला दुसरा बंगला आहे तिथेही जागा आहे, तिथे राहायला जा, असंही आता अढळराव सांगत असतात. पण या सगळ्याला कृष्णाचा विरोध असतो. कृष्णा म्हणते की या सगळ्या गोष्टी मुळात यांना आवडणार नाही, त्या गोष्टी मी करणार नाही. तुम्हाला तर माहिती आहे ना की यांनी आता सगळ्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत. त्यामुळे मलाही आता त्या कोणत्याच गोष्टींमध्ये इंटरेस्ट उरलेला नाही आहे. आणि आता दुष्यंत हे काय करतोय हे त्यालाही कळत नाही आहे. सगळं सोडून जातोय, पण या सगळ्यामध्ये तुझा वनवास होतोय. त्यावर मात्र कृष्णा म्हणत असते की काय झालं, माझा वनवास झाला तर सीतामाईने सुद्धा रामासाठी का होईना वनवास केलाच होता ना. म्हणजेच त्यांनी सुद्धा रामासोबत वनवास घालवला होता. मग मी कोण आहे, मी तर साधी कृष्णा आहे. मग मी माझ्या नवऱ्यासाठी एवढं तर करूच शकते ना. कारण माझ्या नवऱ्यानं सुद्धा आईच्या विरोधात जाऊन एवढं सगळं मोठं पाऊल उचलले, राहतं घर सोडले, तर मी माझ्या नवऱ्यासाठी इतकं तर करूच शकते. त्यामुळे आमचा वनवास नाही होणार बाबा, पण तुम्ही काळजी करू नका, तुम्ही स्वतःची काळजी घ्या, असं देखील आता कृष्णा ही आबांना म्हणजेच अढळरावांना सांगत असते. अढळराव आता तिला म्हणत असतात की तू काही पोरगी ऐकायची नाहीस. मग दुसरीकडे त्यांचं मन खूप जास्त जड झालेलं असतं. तर कृष्णा त्यांना सांगते की असं समजा की तुम्ही तुमच्या लेकीची पाठवणी करताय, आणि मग अजूनच अढळरावांचं मन भरून आलेलं असतं. अढळराव म्हणतात की पोरी, व्यवस्थित राहा, काळजी घ्या, काही असेल अडचणी आली तर सांगायचं हक्कानं, कळलं का. आणि लक्षात ठेव, हा आबा कायम आहे तुमच्यासोबत, असंही अढळराव आता सांगू लागतात. कृष्णाला खूप जास्त अढळरावांची अवस्था बघून असं रडू आलेलं असतं. त्यावर अढळराव कृष्णाला आता सांभाळत असतात, समजून सांगत असतात आणि म्हणत असतात की काळजी घ्या आणि स्वतःचं रक्षण करा, असंही म्हणून ते एकदम व्यवस्थित छान असं समजावतात. आणि जेव्हा
ते एवढं समजवतात ना, तेव्हा मात्र आता कृष्णा त्यांना म्हणत असते की आबा, आमची काळजी करू नका, तुम्ही तुमचीही काळजी करा, कारण ह्या घरात आता तुमचं जगणं हे खूप जास्त मुश्किल होणार आहे. कृष्णाला माहिती असतं, कारण कृष्णाला या सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळत असतात की पुढे काय होणार आहे ते. कारण आता बाळजा थोडी शांत बसणार आहे. दुसरीकडे आता कृष्णा आढळरावांना म्हणत असते की आम्ही तर निघालो आहोत, आम्हाला फक्त तेवढा आशीर्वाद द्या, म्हणजे कसं आम्हीही बरं वाटतो आम्हालाही. मग आता आढळरावाने जाता जाता कृष्णाला आशीर्वादही दिलेला असतो आणि त्यामुळे आता कृष्णा ही खूपच जास्त खुश असते. तर दुसरीकडे दुष्यंत हा ऑलरेडी गाडीवर बसलेला असतो. तो वाटच बघत असतो की कधी ही कृष्णा येते. कृष्णाचं बोलून झाल्याबरोबर कृष्णा आता आढळरावांना बाय बोलून दुष्यंतच्या गाडीवर बसण्यासाठी आलेली असते. दुष्यंत आणि कृष्णा आता गाडीवर बसून तिकडनं जायला निघतात, कारण आता पुढचा प्रवास त्यांना कुठे जाऊन करायचा आहे हे त्यांना काहीच माहिती नसतं. पण आता तिकडनं निघणं हे खूप जास्त गरजेचं होतं, कारण तिथे त्याला बिलकुलही थांबायचं नसतं. कारण ज्या काही वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी घडत असतात त्यांना तो कधीच साथ देत नसतो आणि आताही त्यानं तसंच केलेलं असतं. त्याला माहिती असतं की त्याची आई जे आहे ते कृत्य खूप घाणेरडं करते, बेकार करते, जे की त्याच्यापासून सगळ्यांना त्रास होणार आहे. पण जर त्याची आई ऐकायलाच तयार नाही आहे, तर त्यामुळेच त्याने आता हे घर सोडलेलं असतं. दुसरीकडे मात्र आता बाळजा जी आहे ती मात्र आता बसलेली असते गादीवर आणि त्या गादीवर बसून ना जो काही प्रसंग झाला आहे तो सगळा आठवत असते. तिला खूप जास्त त्रास होत असतो. पण आता जेव्हा ती सगळं आठवत असते ना, दुसरीकडे जयकांत आता म्हणत असतो की काय झालं असेल आपल्या बाईला, बघितलंत का, ती तर शांतच बसली आहे. दलपतराव म्हणत असतात की नक्कीच ना कृष्णाने त्यांना हरवलंय ना, ती हार कुठेतरी मान्य झाली नाही आहे, त्यामुळेच त्या अशा शांत बसलेल्या आहेत. पण या सगळ्यामध्ये आपण एक गोष्ट लक्षात ठेवा की काही झालं ना सुद्धा आपण थोडं टेन्शनमध्येच राहायला हवं, नाहीतर त्यांना वेगळं काहीतरी वाटेल. पण ह्यांना आतमधून आनंद झालेला असतो, कारण दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण घर सोडून गेलेले असतात. तर दुसरीकडे ह्यांची कुजबूज सुरू असते. हे इथे असणाऱ्या बाळजाला कळतं. बाळजा म्हणत असते की काय चाललंय तुमच्या दोघांचं, कसली कुजबूज चालू आहे. मग आता ते सगळेजण म्हणत असतात की काही नाही, आम्ही तुमचाच विचार करत होतो की तुम्हाला या सगळ्याचा धक्का बसलाय. इकडे दुष्यंत तर त्याच्या बायकोला घेऊन निघालाय, पण या सगळ्यामध्ये आपलं लई मोठं नुकसान झालंय, तुमची अवस्था बघवत नाहीये वहिनी, असंही मुद्दामून दलपत जो आहे तो म्हणत असतो. त्यावर मात्र मला लक्षात येते तुम्हाला काय वाटतंय ते, पण आता ना मी काही झालं ना तरी शांत बसणार नाही आहे. त्या कृष्णाने माझं अख्खं आयुष्य बर्बाद केलं आहे, त्या कृष्णाला बर्बाद केल्याशिवाय मी काही शांत बसत नसते, असं देखील आता बाळजा जी आहे ती रागारागात बोलते. तिला आता प्रचंड असा राग आलेला असतो. तिला कळत नसतं की काय करावं, सगळं तोडून मोडून टाकावं असंच वाटत असतं. आणि म्हणूनच ना आता तिला टेन्शन आलेलं असतं, कारण दुष्यंत जिच्यावरती एवढे दिवस राज्य करत होती, तो दुष्यंतसुद्धा तिला आता सोडून गेलेला होता. आता तिला फक्त स्वतःचं हित लक्षात येत असतं, बाकी तिला काहीही दिसत नसतं. आता कृष्णाला उद्ध्वस्त करायचं म्हणून कृष्णाचं काही सामान तिनं गाठोड्यात पॅक केलेलं असतं. सोबतवरती कृष्णाचा फोटो हे अंगणामध्ये ठेवलं गेलेलं असतं. आणि आता माझी वाट लावली नाही या कृष्णानं, माझी रांगोळी केली ना, मग या कृष्णाच्या सुद्धा स्वप्नांची रांगोळी मी केल्याशिवाय शांत बसणार नाही, असंही आता ती ठरवते. आणि अगदी तसंच ती आता वागायला लागते. जेव्हा ती हे सगळं काही वागत असते ना, तेव्हा मात्र आता तो दादा तिला रॉकेल वगैरे आणून देतात, कारण तिला आता त्या सगळ्या सामानाला आग लावायची असते. कृष्णासोबत तिला राग येत असतो, कारण कृष्णाने आज तिचा मुलगा तिच्यापासून खेचून घेतलेला असतो आणि ही गोष्ट तिला नको असते. आणि म्हणूनच ना तिनं आता अख्खं जे सामान असतं ते पेटवायला घेतलेलं असतं, कारण तिला असं वाटतं की ह्या कृष्णामुळेच तर माझं आयुष्य पूर्णपणे बर्बाद झालं आहे. पण आता इथून पुढे माझा जरी मुलगा माझ्या हातून गेलेला असला तरी हे साम्राज्य मला टिकवायचं आहे, असं काहीसं आता तिला वाटत असतं. आणि यासाठी तिची खूप जास्त खडबड सुरू असते.
तर इकडे तिने पूर्ण असं सामान जाळून टाकलेलं असतं आणि त्यामुळेच ती एकटी बडबडत असते. तर दुष्यंत आणि कृष्णा हे गाडीवरून जात असतात. गाडीवरून जात असताना दुष्यंतचं मात्र लक्षच नसतं. म्हणजे दुष्यंत फक्त गाडी चालवायची म्हणून चालवत असतो आणि ही गोष्ट आता कृष्णाला समजते. कारण दुष्यंतला ना जे काही बायजासोबत क्षण घालवलेले आहेत ते सगळे डोळ्यासमोर येत असतात. कारण आपल्या आईनं आतापर्यंत आपल्यावर केलेलं प्रेम, आपल्याला लावलेला जीव हे समजावी सगळं खोटं होतं की काय, असं कुठेतरी आता मनामध्ये त्याला वाटायला लागलेलं असतं. त्यामुळे त्या सगळ्या गोष्टींचा विचार करतच तो गाडी चालवत असतो आणि तो गाडी भरकटच चालवत असतो. ही गोष्ट कृष्णाला कळते. कृष्णा आता दुष्यंतला गाडीमध्येच थांबवायला सांगते. मग दुष्यंत गाडी बाजूला लावतो. तर दुसरीकडे जयकांतच्या डोक्यामध्ये ते सुरू असतं की तो व्हिडिओ कसा काय भेटला ह्या कृष्णाला. कारण तो व्हिडिओ तर त्या मोबाईलमध्ये होता आणि मग ह्यांना हा व्हिडिओ कसा भेटला हा विचारच ना इथे जयकांत करत असतो. आणि दुसरीकडे आता पाहायला मिळत असतं की दलपतराव हे मस्तपैकी आता दारू पीत बसलेले असतात. तेवढ्यातच तिथे मैनावती येते आणि मैनावती म्हणते की काय चाललंय हे, तुम्हाला सांगितलंय ना जरा हळू करा. माहिती आहे तुम्हाला या सगळ्याचा आनंद झाला आहे, सेलिब्रेशन करायचं आहे, पण जरा सांभाळून. जर वहिनीसने कळलं ना तर प्रॉब्लेम होऊ शकतो हां, असंही आता ती म्हणत असते. कळू दे करायचं आहे ते, पण आज तर पार्टीचा चांगलाच मोका आहे. त्या कृष्णाला आपण घराबाहेर काढायला बघत होतो, पण त्या कृष्णासोबत तो दुष्यंत बी घराबाहेर गेला. आपल्यासाठी किती हे सगळं चांगलं झालं. आता आपण आपले दिवस येतील. कारण मैनावती बोलत असते की मला ना हे साम्राज्यसुद्धा बायजाचं नष्ट करायचे आणि हे साम्राज्यसुद्धा आपल्याकडे घ्यायचे. दलपतराव म्हणतात की आता ती योग्य वेळ आलेली आहे, आता सगळंच आपल्या हातात येईल, आता घाबरायची गरज नाही, असं देखील आता सांगितलं जातं. जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात ना तेव्हा मात्र आता मैनावती ही म्हणत असते की मीही सगळा बदला घेणार आहे. कारण आतापर्यंत त्या बाईनं मलाही त्रास दिलाय. तिचा हात आणि माझा गाल असायचा, जेव्हा बघावं तेव्हा मला मारत असायची. पण आता हीच ती योग्य वेळ आहे या बाईला पूर्णपणे संपवायची. कारण आता तिचा पोरगाही तिचा राहिलेला नाही आहे. त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करायच्या. ह्या सगळ्या गोष्टी बोलत असताना दलपतराव आणि त्याचसोबत मैनावतीचंच प्लॅनिंग सुरू असतं. पण या सगळ्यामध्ये ना त्यांना कुठेही हा जयकांत दिसत नाही. कारण जयकांतच्या डोक्यामध्ये एक नाही तर 1000 विचार सुरू असतात. तो विचार करत असतो त्या व्हिडिओचा, ती व्हिडिओ तिथपर्यंत पोचली तरी कशी, हाच विचार ना सारखा मनामध्ये त्याच्या येऊ लागलेला असतो. त्यामुळेच ना टेन्शन खूप जास्त त्याला येत असतं. त्याला असं वाटत असतं की हे सगळं त्या पूजाने तर केलेलं नसेल ना, असाही डोक्यामध्ये कुठेतरी विचार येऊ लागलेला असतो. आणि त्यामुळेच मैना आणि दलपतराव काय बोलत असतात त्या बोलण्याकडे जयकांतचं लक्ष नसतं. त्याला असं वाटत असतं की पूजानेच आपल्यासोबत डबल गेम केला की काय, अशी कुठेतरी मनात ना त्याच्या भीती आता जागृत झालेली असते. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळत असतं की त्या काही गोष्टी घडून गेलेल्या आहेत. जसं बायजा हात उचलत होती आणि त्याच वेळेला दुष्यंतने कृष्णावर अन्याय होऊ नाही दिलेला होता. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा आता आठवतात ना तेव्हा मात्र आता या सगळ्याचा खूप मोठा त्रास हा इकडे बायजाला होत असतो. बायजा ह्या सगळ्या गोष्टींचा आढावा घेत असते आणि त्यामुळेच ना तिला आता ह्या सगळ्याचा त्रास होतो. आणि तेवढ्यातच तिथे आता अढळराव आलेले असतात आणि अढळराव जेव्हा तिथे येतात ना तेव्हा मात्र आता बायजाच्या जखमेवर मीठ चोळू लागतात. बायजाला म्हणत असतात की काय तुला काय वाटलं, या सगळ्यामध्ये तूच जिंकशील, पण तू तर हरलेली आहेस, कळतंय का, तुझी केवढी मोठी हार झाली येते. तुला तर त्या आजच्या पोरीनं हरवलं. तिनं ठरवून सगळं काही बरोबर केलं. कारण तिलाही वाटत होतं की जे करायला हवं ते परफेक्ट करायला हवं आणि तिनं तसंही केलंच. आणि तिची जी काही गोष्ट आहे ना ती मला बाबा पटलेली आहे. कारण मला आधी वाटत होतं की तिला जमणार नाही, पण तिने तर करून दाखवलं. तुम्हासनीच तोंडावर पाडलं तिने, असंही आता म्हटलं जातं. तर दुसरीकडे हे तर होतच असतं, पण बायजाला राग येतो. बायजा आता अढळरावांची कॉलर धरते आणि अढळरावांना म्हणते की हे सगळं काही तुम्ही केलेलं आहे मला कळतंय आणि आता मी ह्या सगळ्या गोष्टींचा ना चांगलाच हिशोब करणार आहे. तुम्हीच त्या पोरीला हिंमत दिली म्हणूनच तर ती पोरगी इतकी पुढपर्यंत गेली.
नाहीतर त्या पोरीची हिंमत बी नव्हती एवढं पुढे जायची. हे सगळं काही तुमच्यामुळे झालेलं आहे असं देखील आता ती म्हणत असते. आढळराव म्हणतात, जे समजायचं आहे ते समजा, पण आता तरी सुधरा, कारण तुमच्या हातातला तुमचा मुलगा तर आता तुमच्याजवळ नाही राहिलेला असंही आता म्हटलं जातं. जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता इकडे जी बायजा असते ती आता हरलेली असते आणि मुद्दामूनच ना तिला देखील आता त्रास द्यायचं काम हे मात्र आता सुरू असतं. कारण त्यांनाही वाटत असतं की काही झालं तरीसुद्धा बायजा ही हरायला हवी होती आणि इतके दिवस जे काम कोणालाच जमलं नव्हतं तेच काम आज करून दाखवलेलं असतं. हे म्हणजे त्या कृष्णाने, आणि कृष्णाने एवढी मोठी कामगिरी केल्यामुळे आढळराव जे आहे ते खूपच जास्त खुश असतात. तर दुसरीकडे मात्र आता बायजाची चिडचिड होत असते, कारण तिचा मुलगा आता घर सोडून तर निघून गेलेला असतो आणि त्यामुळेच ना आता तिला या सगळ्याचा खूपच जास्त राग येत असतो. दुसरीकडे दुष्यंतला कृष्णानं गाडीमध्येच थांबवायला सांगितलेली असते आणि म्हणूनच दुष्यंत आणि कृष्णा एका ठिकाणी थांबतात. त्याच वेळेला तिथे एक छोटीशी विहीर असते. तिथेच जाऊन आता दोघंही जण बसलेली असतात. जेव्हा तिथे जाऊन ते दोघंही जण बसतात ना, तेव्हा मात्र दुष्यंत कृष्णाला म्हणत असतो की सॉरी, पण आपण कुठे जाणार आहोत ते खरंच आता मला माहिती नाही आहे, पण तरीसुद्धा मी तुला इथपर्यंत घेऊन आलो आहे, कारण मला असं वाटतं आहे की आपलं पुढे काय होईल हे काहीच माहिती नाही आहे, पण तुला मी आधार नक्कीच देईन असंही आता त्यांना सांगितलेलं असतं. जेव्हा आता हे सगळं काही तो बोलतो तेव्हा मात्र आता इकडे दुष्यंतला कृष्णा आधार देत असते. तुम्ही काही चुकीचं समजू नका, मी तुमच्यासोबत आहे आणि तुम्हासने मी कधीच सोडून जाणार नाही, कारण तुम्ही माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहात असं देखील आता ती म्हणत असते. जेव्हा ती एवढं सगळं काही बोलते तेव्हा मात्र आता दुष्यंतला सुद्धा भरून आलेलं असतं. मग तोही विचार करतो की जाऊ दे, आपल्या बायकोची आपल्याला साथ आहे ना, तर आपण काही करू शकतो, आपण जग इकडचं तिकडे करू शकतो, पण आपल्याला फक्त बायकोची साथ हवी आहे. आणि त्याला तशी बायकोची साथ मिळालेली असते, त्यामुळेच तो आता खूपच जास्त खुश झालेला असतो आणि तो आता कृष्णाकडे बघत असतो. कृष्णाही त्याला म्हणत असते की काळजी करू नका, हेही दिवस जातील, आपणही काहीतरी करूया, पण आपण तुमचा जो काही निर्णय आहे तो मला पूर्णपणे मान्य असेल. तुम्हासनी असं वाटत असेल की मला हे काही चालत नाही आहे, पण मला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या आवडल्या आहेत आणि मी कायम तुमच्या पाठीशी आहे असं देखील आता ती सांगत असते. आणि जेव्हा आता ती या सगळ्या गोष्टी सांगते तेव्हा दुष्यंतलाही बरं वाटतं की कृष्णा आपल्याबरोबर उभी आहे हे ऐकूनच. तर इकडे आता पुढील भागामध्ये आपण पाहतो की आढळराव जे आहे ते मात्र मुद्दामून बायजाच्या जखमेवर आता मीठ चोळत असतात. म्हणजेच काय तर बायजाला आता अक्षरशः रडवायचं तेवढं त्यांनी ठेवलेलं असतं. म्हणूनच ना आता बायजाला आता ते मोठमोठ्यानं तिथे असताना ढोल वाजवतात आणि तिच्या गालाला आता रंग लावतात आणि होई रे होई पुरणाची पोळी, आता वेळ आली आहे या बायजाच्या राग रांगोळीची, असं काहीसं गाणं ते म्हणत असतात. तर इकडे दुष्यंत आणि कृष्णा हे दोघंही जण एकत्र असतात. तर कृष्णा म्हणत असते की आता असं रडत बसायचं नाही, हे दिवसही जातील, सगळं काही नीट होईल असंही ती आता म्हणत असते. आणि ती आता हे सगळं काही ऐकत असतानाच दुष्यंत तिच्या बरोबरीलाच बसलेला असतो. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं बायजा रागातच म्हणत असते की तुम्ही इतक्या खालच्या दराला जाल ना असं मला वाटलं नव्हतं, पण आता मीही तुम्हाला दाखवते, तुम्ही जर ठरवलंच आहे ना हे समजा असं करायची तर मीही आहे, तू काळजी करू नकोस असंही आता सांगितलं जातं. तर या सगळ्या गोष्टी जेव्हा होतात ना तेव्हा मात्र आता इकडे ठरवलेलं असतं बायजाने की मी आता माझ्या लायकीवर येणार तेव्हाच ह्यांना समजणार माझा इंगा काय आहे ते, असं आता बायजा एकटीच मनातल्या मनात बोलत असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटलाय हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. अशाच अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.